अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा परिसरात काल झालेल्या वादळी वाऱ्यांसह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। तेलंगाशी जायभाय वस्तीमध्ये शेतकरी हनुमंत जायभाय यांच्या 2.5 एकर पपई बागेवर गारपिटीचा जबरदस्त फटका बसला आहे। झाडांवरील तयार तसेच वाढीच्या अवस्थेतील पपई फळांवर गारांचा मारा झाल्याने उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे। मोठा खर्च आणि अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर उभी केलेली बाग काही मिनिटातच उद्ध्वस्त झाली। याशिवाय वादळी वाऱ्यांमुळे शेतकरी अवजारे आणि इतर साहित्याचेही नुकसान झाले। या नैसर्गिक आपत्तीत सुमारे 5 ते 7 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून शासनाकडून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। हनुमंत जायभाय यांच्या शेताचं जे शेतपीक होतं, पपईची जी लागवड केली होती ती पूर्ण गारपिटांनी नुकसान झाली आणि पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। यानंतर आपण शेतकरी हनुमंत जायभाय यांना विचारलं। मी हनुमंत ज्ञानोबा जायभाय, राहणार तेलंगशी, तालुका जामखेड इथला शेतकरी असून काल झालेल्या गारपीटमुळं माझ्या शेतात 2.5 ते 3 एकर पपईचं नुकसान झालेलं आहे। पूर्ण अख्ख्या उन्हाळ्यात पाणी घालून जोपासलेली झाडं आज गारपीटमुळं सगळं नुकसान झालेलं आहे। तरी सरकारने याचे पंचनामे करून लवकरात लवकर घ्यावेत। जो 5 ते 7 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। अख्ख्या उन्हाळ्यात त्याला तळहातासारखं सांभाळलेलं आहे। तरी सरकारने ह्याची लवकरात लवकर काळजी घ्यावी। बँकेचं कर्ज घेऊन पूर्ण खर्च केलेला आज हातातोंडाशी आलेला घास एका निसर्गामुळं फार मोठं नुकसान झालेलं आहे। तरी याचे पंचनामे लवकर करण्यात यावे। महान्यूज 7 करिता खर्डा अहमदनगर वरून धनसिंग साळुंखे यांची रिपोर्ट।